मित्रांनो, आज आपण बनवणार आहे गुढीपाडव्यानिमित्त आपण एक खास आणि एक आकर्षक अशी ही डिझाईन बनवणार आहे. आणि याची PSD फाईल ही तुम्हाला आपण दिलेली आहे, फ्रीमध्ये दिलेली आहे. कोणताही पासवर्ड आपण या फाईलला देणार नाही आहे. याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचपूर्वी या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. पुढं तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला आपण डिझाईन दाखवणार आहे. नक्कीच त्या डिझाईनला देखील तुम्ही भरभरून सपोर्ट करताल. आपण इन्स्टाच्या पेजवरती देखील आपण ती डिझाईन दिलेली. बाकी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला पुढे आपण तुम्हाला दाखवतो आपण कशा प्रकारे ही डिझाईन बनवलेली आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. आपण आपलं हे फोटोशॉप आपण ओपन केलेले आणि आपली ही जी फाईल आहे ती देखील आपण ओपन केलेली आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम मी जे काम केलेलं आहे ते सगळं अनहाईड करतो. तर ही 10x12ची ही डिझाईन आहे आणि या 10x12च्या डिझाईनमध्ये आपण काम करणार आहे. व्हाईट बॅकग्राऊंड घेतले आणि त्याच्यानंतर आपण ग्रेडियंट घेतलेलं आहे. ज्या ग्रेडियंटवर आपण काम करायचं आहे. ग्रेडियंट म्हणजे 2-3 किंवा जास्त कलरमध्ये आपल्याला म्हणजे कसं एक पॅटर्न टाईपमध्ये काम करायचं आहे. हे तुम्हाला ग्रेडियंट दाखवतो मी, ते तुम्ही बघू शकता. हे ग्रेडियंट आहे आणि इथे वरच्या साईडला हा वेगळा कलर, खालच्या साईडला म्हणजे असं थोडं पार्टिशन टाईपमध्ये जे राहतं त्याला ग्रेडियंट असं म्हणतात. तर मला हे प्रॉपर एखाद्या शब्दात सांगता येत नाही आहे, पण नक्कीच सेम भावना समजून घ्या. ओके. त्याच्यानंतर इथं आपण ब्रश इथे ॲप्लाय केला, ज्याचा उपयोग तुम्हाला दाखवतो. इथे घर ॲड केले. घर ॲड केल्यानंतर आता हे आपल्याला कन्सेप्ट कशी आपली की हे घर आहे आणि घराला इथे जी आपली गुढी आहे ती इथे घराला लावलेली अशी दाखवायची आहे. थोडक्यात आपली अशी ही कन्सेप्ट आहे. प्रॉपर आपण घर घेतलेलं आहे. आता ही घराची इमेज आपण गुगलवरून घेतलेली आहे. एकदम गावाकडचं असं हे घर. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं विलेज होम तर हे तुम्हाला भेटून जाईल. आणि याच्यात आता इथे थोडंसं डे मोड आहे, त्यामुळं थोडंसं अशी ही येलो लाईट आपण इथे ॲड केलेली आहे. आता इथे मी ही आपली गुढीची PNG ॲड केली. हिच्या बॅक साईडला ही तुम्हाला डिझाईन पाहायला भेटते. हे ब्रशचा यूज करून आपण इथे ही टाकून घेतलेली आहे. एकदम प्रॉपर या गुढीच्या बॅक साईडला आपण ही डिझाईन वेक्टर डिझाईन इथे ॲड केलेली आहे. ही गुढीची PNG आपण एका या फाईलमध्ये हे प्रॉपर दिलेले आहे. अशी आपण छोटीशी कन्सेप्ट होती की हे घराच्या आपण जसं आपण करतो तेच इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी मग इथे आता आपल्या थोडं टेक्स्ट टाकू. नव्या वर्षाची नवी पहाट, सुखाचा येईल नवा घाट, आनंदाची गुढी उभारूया, प्रगतीचा मार्ग धरूया. हे अशा प्रकारे आपण टेक्स्ट टाकून घेतलं. त्याच्यानंतर इकडून आपण इकडे हे रेज बघू शकता. हे सूर्यकिरणं हे ॲड केलेली आहेत. त्याच्यानंतर इथे गुढी, तर पाडवा. आता हे परत थोडंसं आता इथे मी मला हे जे आपल्याला पाहायला भेटते शॅडो, तर इथे शॅडोचे सेटिंगसाठी इथे डबल वेळा गुढी टाईप केलेली आहे. बाकी इथं खाली परत सेम फॉन्ट, हा फॉन्ट आहे DG आरंभ. या फॉन्टवर देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तात्पुरता आपण इथेच तुम्ही समजून घ्या. तर इथे आपण हिंदू नववर्ष
हे देखील टाईप करून घेतलं मी ही. बाकी आता इथे खाली आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा आणि खाली एक लाईन मारून घेतली. अशा प्रकारे आपली ही कन्सेप्ट तयार झालेली आहे. आता इथे आपण त्यांचं फोटो इथे ॲड करू. फोटो शुभेच्छुक टाकलं, नाव टाकलं, त्यांचं जे कंपनी ते असं नाव टाकून घेतलेलं आहे आणि फायनल तो म्हणजे आपला लोगो जो आपण इथे ॲड करून घेतलेला आहे. तर ही अशा प्रकारे आपली ही फायनल डिझाईन पाहायला भेटते. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला जर तुम्ही अजून देखील लाईक केलं नसेल, नवीन ऑप्शन आलेला आहे यूट्यूबमध्ये हाईपचा, तर ते देखील केलं नसेल तर नक्कीच ते देखील करा. आणि तुम्हाला ही व्हिडिओ ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. बाकी जर तुम्हाला या डिझाईनची PLP फाईल हवी असेल तर नक्कीच PLP कमेंट करा. आपण तुम्हाला याची PLP देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.